नमस्कार मित्रांनो, आरोग्य सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आरोग्यविषयक जास्तीत जास्त माहिती मिळेल. त्याकरता अगोदर हा चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा आणि या आरोग्यविषयक जी माहिती दिली जाईल ती आपण मनपूर्वक पहा. आपला नक्कीच फायदा होईल. आज आपण आपल्या पूर्वजांनी भोजनासंबंधी काही विशेष सांगितले आहे ते पाहूया. 1. अजीर्णे भोजनम विषम. आधी घेतलेले भोजन पचले नसेल तर त्यानंतर घेतलेले भोजन हे विषासमान असते. म्हणून कळकळीत भूक लागल्याशिवाय जेवण करू नये. 2. अर्धरोगहारी निद्रा. योग्य निद्रा अर्धे रोग घालवते, म्हणून व्यवस्थित आपण झोप घेतली पाहिजे. मूळ गडाळली गडव्याली. सर्व डाळीमध्ये हिरवे मूग सर्वोत्तम आहेत. रोग प्रतिबंध शक्ती यामुळे खूप वाढते. इतर डाळीमध्ये एक किंवा जास्त दोष असतात. बागनाथी संधानकारो रसनहा. लसूण खाण्यामुळे हाडे जोडली जातात. लसूण हा खूप फायदेमंद आहे. 5. अति सर्वत्र वर्ज्येत. कशाचेही अति प्रमाणात खाणे टाळावे. म्हणूनच म्हणतात ना, अति तेथे माती. 6. नास्ति मूलम अनोच्छ धाम. औषधी गुण नसलेली भाजी अस्तित्वात नाही. सर्व भाज्यांमध्ये औषधी गुण आहेत. 7. ना वैद्य प्रभुरायु शाह. कोणताही वैद्य आपले आयुष्य वाढवू शकत नाही. वैद्याच्याही काही मर्यादा आहेत. 8. चिंता व्याधी प्रकाश्य. चिंता आरोग्याची वैरी असते, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. म्हणून चिंता जास्त करायची नाही. 9. व्यायामच्छ शैन्यही शैन्यही. व्यायाम करताना जोरात करू नये. हृदयाची धडधड फार वाढू नये. ते आपले आयुष्य कमी करते. 10. अजावत चर्वनाम कुर्यात. अन्न चावून खाताना शेळीसारखे खावे. खूप वेळ चावावे, कारण भरपूर लाळ पचवायला मदत करते. 11. स्नानम नामा मानह प्रसाद नकरम दुस्वप्न विदसनम. आंघोळ केल्यावर नैराश्य निघून जाते. मानसिक आणि शारीरिक मरगळ निघून जाते. 12. ना स्नानम आचारेट भूक्त्वा. भोजन केल्यावर कधीच लगेच स्नान करू नये. पचन क्रियेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. नास्ति मेघा समान थोयम. पावसाच्या पाण्याची शुद्धता इतर कोणत्याही पाण्याला नसते. 14. अजीर्णे भेषजम वारी. अपचन झाल्यावर फक्त पाणी भरपूर पिल्याने चांगला फरक पडतो. 15. सर्वत्र नूतनाम संस्थाम सेवकाने पुरथनम. ताजे तेच घ्यावे आणि खावे. जुना भात जुने नौकर नेहमी बदलावेत. नित्य सर्वा रास्य व्यास. एका भोजनात गोड, तिखट, कडू, आंबट आणि तुरट वस्तू असाव्यात. जठारम पुरा एधरम धाम अन्नाही. अर्धे अन्न घन असावे, पाव अन्न द्रव असावे आणि उरलेले पाव रिकामे असावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.